सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 पहिला युनिट टीचिंग एप्टिट्यूड या घटकाच्या आधारित 100 कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आता 34 कन्सेप्ट झालेले आहे. आता 35वा कन्सेप्ट बघूया. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाच्या संदर्भात. मूल्यमापनामध्ये प्रमुख 2 प्रकार आहे, एक समेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि एक फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे रूपात्मक मूल्यमापन. जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ शिकवत असतानाच, म्हणजे वर्गात पाठ शिकवत असतानाच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट समजलेला आहे का नाही, अशा पद्धतीचं मूल्यमापन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. आणि शिक्षक एक कोर्स पूर्ण शिकवल्यानंतर, एक युनिट पूर्ण शिकवल्यानंतर मग परीक्षा घेत असेल, ऍट द एंड ऑफ सेमेस्टर, ऍट द एंड ऑफ युनिट, ऍट द एंड ऑफ कोर्स, त्याला समेटिव्ह इव्हॅल्युएशन. आता इथं द प्रायमरी पर्पज ऑफ समेटिव्ह इव्हॅल्युएशन, समेटिव्ह इव्हॅल्युएशनचे उद्देश काय आहे, प्राथमिक उद्देश, तर टू समराइज स्टुडंट लर्निंग ऍट द एंड ऑफ युनिट और कोर्स. एक कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो कंटेंट किती समजलेला आहे हे समराइज करण्यासाठी ही समेटिव्ह इव्हॅल्युएशन घेण्यात येतात. आता पुढचं, एक की रिक्वायरमेंट फॉर इफेक्टिव्ह टीचिंग. इफेक्टिव्ह टीचिंग करण्यासाठी काय गरज आहे? इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक अध्यापन. आता परिणामकारक अध्यापन होण्यासाठी 2 गोष्ट महत्वाचं आहे. तर एक, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं पाहिजे. ए टीचर विथ क्लिअर कम्युनिकेशन स्किल, शिक्षकामध्ये बोलण्याची कौशल्य, कम्युनिकेशन स्किल खूप क्लिअर कट पाहिजे. आणि त्याच्यासोबत सब्जेक्ट मास्टरी पाहिजे. मास्टरी ऑफ द सब्जेक्ट मॅटर. जो विषय शिक्षक शिकवतो त्या विषयावर प्रभुत्व पाहिजे, त्या विषयावर मास्टरी पाहिजे, त्या विषयाचा बाप पाहिजे, बाप असला पाहिजे. कंटेंट जबरदस्त त्यांना कळायला पाहिजे आणि तो कंटेंट व्यवस्थितरित्या डिलिव्हरी करण्यासाठी कम्युनिकेशन स्किल पाहिजे. तर इफेक्टिव्ह टीचिंग होत असतो. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाच्या संदर्भात, द मेन बेनिफिट ऑफ CBCS चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा लाभ काय आहे, त्याचा काय बेनिफिट्स आहे, त्याचा काय फायदा आहे. तर CBCS इट अलाउज स्टुडंट्स टू चूज कोर्सेस अकॉर्डिंग टू देअर इंटरेस्ट अँड ऍप्टिट्यूड. विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट, विद्यार्थ्यांच्या ऍप्टिट्यूड, विद्यार्थ्यांच्या सामर्थ्य याच्यावरून विद्यार्थ्यांना कोर्सेस सिलेक्ट करण्याची एक कोर्सेस सिलेक्ट करण्याचा अधिकार या CBCS मध्ये आहे. युनियन टेरिटरीज, केंद्राडळित प्रदेश किंवा एखादे राज्य, आपल्या भारतातील एखादे राज्य स्पेंड्स मोस्ट फॉर एज्युकेशन ऍज पर्सेंटेज ऑफ GDP, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट जो आहे, कोणत्या राज्य किंवा कोणत्या केंद्राडळित प्रदेश, जे केंद्रशासित प्रदेश की त्यांचा GDP वरून सर्वात जास्त खर्च शिक्षण क्षेत्रामध्ये करतात, तर जम्मू काश्मीर आहे. निष्ठा म्हणून एक शैक्षणिक प्रोग्राम भारत सरकारने सुरू केलेले. त्याचा काय प्रमुख उद्देश, द प्रोग्राम्स एम्स, त्याचा काय एम्स आहे, त्याचा काय गुरी किंवा उद्देश, त्याचा काय ध्येय आहे, तर ऍट इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन. स्कूल एज्युकेशनचा क्वालिटी वाढवणे. काय केल्यानंतर स्कूलचा क्वालिटी वाढणार आहे, तर इंटिग्रेटेड टीचर ट्रेनिंग. ज्या शाळेत शिक्षक आहे त्या शिक्षकांना ट्रेनिंग दिल्यानंतर ऑटोमॅटिकली शाळेचा क्वालिटी वाढतो. कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, अटेनमेंट म्हणजे तो मिळवणे, मॉडेल म्हणजे नमुना. एखाद्या संकल्पना समजून घेण्यासाठी असलेले नमुना हे कोणी सांगितले, तर ब्रूनर. आणि पुढील 41वा कन्सेप्ट आहे ग्रुप इन्व्हेस्टिगेशन. ग्रुप म्हणजे समूह, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे शोध. समूह शोध नमुना
हे हर्बर्ट थेलेन यांनी सांगितलेले आहे. थँक्यू, धन्यवाद.